ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, ईव्हीएम आणि हजारो मतदान कार्ड आढळून आली आहेत। एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीनंतर जितेंद्र आव्हाडांनी याबाबतचा व्हिडिओ ट्विट केलाय। दादोजी कोंडदेव स्टेडियममधील रिकाम्या खोल्यांमध्ये या वस्तू निवडणूक आयोगाकडून ठेवण्यात आल्या होत्या। अचानक आठवण आल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यानं तलाठी, पोलीस, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही खोली उघडण्याचा प्रयत्न केला। या बंद खोलीत बंद लिफाफे, मतदान ओळखपत्र आणि ईव्हीएम सापडलेत। त्यानंतर या सर्व वस्तू भंगारात विकण्याचे आदेश काढण्यात आलेत। सर्व वस्तू भंगारात विकण्याचे आदेश देण्यात आले। काल ठाण्यामधील दादोजी कोंडदेव मैदानाच्या एका जिन्याखाली असलेल्या खोलीत, म्हणजे ते खोली कोणाकडे लक्षात जाणार नाही अशा खोलीत ईव्हीएम सापडले, मतपत्रिका सापडल्या। त्याच्यातली सर्वात मोठी गोष्ट असेल, जर ठाणे जिल्ह्यात 100 ईव्हीएम आले तर ते 100 ईव्हीएम परत मॅच करून कलेक्टरच्या हातात किंवा निवडणूक अधिकाऱ्याच्या हातात द्यावे लागते। मग हे ईव्हीएम राहिले कसे? हे कुठले ईव्हीएम आहेत?